पेणमध्ये महिला पतंग महोत्सव, महिला अत्याचार विरोधी मंच अंकुर ट्रस्टचे आयोजन। मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला पेणमध्ये नगरपालिका मैदानावर महाराष्ट्रातील पहिला महिला पतंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। महिला अत्याचार विरोधी मंच व अंकुर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम गेली 10 वर्षे साजरा करण्यासाठी पेणमधील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांचा पुढाकार राहिला आहे। निर्धार माझा या उपक्रमाने या अभियानाची सुरुवात रंगीबेरंगी पतंग उडवून केली। शालेय विद्यार्थिनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। नई उमंग बेटी के संग, मुलगी शिकली प्रगती झाली, बेटी बचाओ बेटी पढाओ या महिला अत्याचार विरोधी मंचतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रभाव या महिला संघटनांवर आहे। नई उमंग बेटी के संग, मुलगी शिकली प्रगती झाली, बेटी बचाओ बेटी पढाओ या महिला धोरणाचा पाठपुरावा सुरू करणारी संस्था आहे। महात्मा गांधी वाचनालयापासून पेण शहरात दुपारी 1 वाजता विद्यार्थिनींची पतंगोत्सवाची माहिती व जनजागृतीसाठी मिरवणूक काढण्यात आली। सायंकाळी पेण नगरपालिकेच्या मैदानावर या मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले। अंकुर ट्रस्टच्या डॉक्टर वैशाली पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा प्रभाव महिलांवर असून आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर व प्रावीण्य संपादन करत आहेत। नव्या युगात आज आपण सर्व मिळून आकाशात पतंगाप्रमाणे उंच भरारी घेत आपले मत व्यक्त केले। तसेच या पतंगोत्सवात चढाओढ नाही, म्हणून पतंगाची कापाकापी नाही, हानिकारक मांजाही नाही। कागदांचे रंगबेरंगी पतंग उडवताना पक्ष्यांची घरट्यात येण्याची वेळही पाळली जाते। महिलांना सामाजिक सुरक्षा मिळावी व त्याचबरोबर सर्व जनतेस रस्त्यावरही सुरक्षा मिळावी याकरिता हा महिला पतंगोत्सव साजरा करीत आहोत, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील यांनी बोलताना व्यक्त केले। यावेळेस अंकुर ट्रस्ट शासकीय वसतिगृह व आश्रमशाळेतील मुलींसह मंचाचे सदस्य शैला धामणकर, कविता पाटील, ॲडव्होकेट मंगेश नेने, दीपश्री पोटफोडे, प्रकाश पाटील, नीता कदम, मुस्कान झटाम, आदिवासी विभागाच्या शिक्षणाधिकारी ज्योती वाघ आदींनी मुलींसोबत पतंग आकाशात उडवून आनंद घेतला। महामुंबईसाठी सुनील पाटील, पेण।